नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पोलिसांनी आम्हाला समजा सांगितलं, पोलिसांनी फोन केला, माझ्या बहिणीचा फोन आला होता, पोलिसांनी फोन उचलला. पोलिसांनी फोन उचलल्यावर सांगितलं तोपर्यंत वडवणी पोलिसांमार्फत वडिलांना पण माझा फोन आला होता. तसं कळालं तसं आम्ही निघालो तिकडे. 3-3:30 वाजता आम्ही तिथे पोहोचलो फलटणला. तर तोपर्यंत यांनी ऑलरेडी आम्हाला काही कल्पना न देता हॉटेलमधून बॉडी ऑलरेडी हॉस्पिटलला नेली होती पोस्टमॉर्टम रूममध्ये. आम्हाला याबद्दल काही कल्पना तर आम्ही पाहिलं, आम्हाला बॉडी अगोदर दाखवली गेली. मग मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांना रिक्वेस्ट केली की ऑटोमेटिकसाठी जाऊन प्रेझेंट आणि इन्क्वेस्ट पण बाकी होता पंचनामा करण्यासाठी. मग मी तिथे गेलो आणि होता. तर त्यावेळी सुरुवातीला त्यांनी पाहिलं जनरल इन्फॉर्मेशन लिहित होती. तर मला हातावरती नोट दिसली. जसं मला तिथे साईड नोट दिसली तसं मी त्यांना सांगितलं की याच्या ऑटोप्सीसाठी आम्हाला फॉरेन्सिक एक्सपर्ट लागेल. तर तोपर्यंत आम्ही इथे करणार. व्हिडिओ घेतला त्यांनी, पूर्ण व्हिडिओ घेतला. व्हिडिओ साक्षामध्ये त्यांनी सबमिट केला तो व्हिडिओ आमच्याकडे. मी त्यांना म्हणत होतो, मी त्यांना तसं मी ते पाहिलं. मी त्यांना म्हटलं की मला याचा फोटो हवा आहे. तर ते बोलले की तुम्ही असा फोटो घेऊ शकत नाही म्हणून. आणि मला अडवलं गेलं, मला धरलं, माझा फोन काढून घेतला त्यांनी हातातून. तसं राहिल्यावर मला बोलले की तुम्ही करू शकत नाही. पण मग मी तसं केल्यानंतर मग मी रिक्वेस्ट केली की मला फॉरेन्सिक एक्सपर्ट करूनच याची ऑटोप्सीचा रिपोर्ट हवा आहे. तर मग तेव्हा आम्ही तिथे गेलो. तर तिथे धुमाळ तिथे मेडिकल सुपरिटेंडंट आहेत, ते तिथे प्रेझेंट नव्हते. आम्ही तिथे 3 वाजता पोहोचलो. त्यांना वारंवार फोन करत होतो आम्ही, कारण त्यांच्या परवानगीशिवाय तो अर्ज पुढे जात होता रेफरन्ससाठी. आम्ही वारंवार फोन करून त्यांनी त्याचा काही रिस्पॉन्स केला. शेवटी पोलिसांनी त्यांची गाडी 7 वाजता 5:30 वाजता त्यांना बोलवलं. आल्यानंतर त्यांनी आम्हाला असं कुठल्याच गोष्टीत कोऑपरेट केलं नाही. एकदम असं गांभीर्य त्यांना घटनेचं काहीच नव्हतं. एकदम नॉर्मल त्यांच्यासाठी घडले असं ते रिॲक्ट करत होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जे काय आहे मी बोलतो आणि सांगतो, आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट इथे येणार नाही, तुम्हाला साताऱ्याला घेऊन जावं लागेल. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी आम्हाला सांगितलं पोलिसांना अर्ज लिहा. पोलिसांना अर्ज मी लिहिला आणि मी स्वतःची सुसाईड नोट फर्स्ट टाइम पाहिल्यामुळे मी फिर्यादी बनून पोलिसांनी मला सकाळी 6 वाजता पोलीस स्टेशनला घेऊन गेले FIR रजिस्टर करण्यासाठी. मग मी, माझे वडील आणि आत्ते भाऊ माझे, आम्ही तिथे FIR रजिस्टर करत होतो. तर त्यांनी आम्हाला तिथे जवळपास 2 तास टाईमपास केला. सुरुवातीला होईल, हळूहळू सुरू होईल म्हणून. नाही, शहर पोलीस ठाण्यामध्ये, फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये 8 पर्यंत असाच टाईमपास झाला. मग 8 वाजता त्यांनी आम्हाला कळवलं की तो जो अर्ज द्यायचा होता तो पोलिसांना नाही, धुमाळांनाच द्यायचा होता. मग मी स्वतः परत तिथे अर्ज लिहून माझ्या आत्ते भावांना परत हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि तो धुमाळांना अर्ज दिला. मग तो अर्ज, त्या अर्जामध्ये मी असं मेन्शन केलं की इथे जे फलटणला आहेत उपजिल्हा रुग्णालय जे आहेत ऑटोप्सीच करण्यासाठी तिथे फक्त प्री MBBS डॉक्टर होते. फॉरेन्सिक एक्सपर्ट तिथे कोणी अवेलेबल नव्हतं. मग आम्हाला फॉरेन्सिक एक्सपर्ट करूनच त्याची ऑटोप्सीचा रिपोर्ट हवा आहे अशी मी त्यांनी पत्रात मागणी केली होती. तर त्यामुळे त्यांनी आम्हाला साताऱ्याला तुम्ही जाऊ शकता असं सांगितलं होतं. मग मी तसं मागणी केल्यानंतर मग ते बोलले की तुम्ही बॉडीला घेऊन पुढे जा. मी त्यांना विचारलं की मी स्वतः डॉक्टर आहे, मला तिथे पण साताऱ्याला प्रेझेंट राहायचं. मग आम्ही त्यासाठी तिथं बोललो होतो पोलिसांना की लवकरात लवकर FIR तुम्ही दाखल करा. तर त्यांनी मला 2:30 वाजवले तिथे होईल म्हणून. 8-10 वेळा करेक्शन देत गेले. पहिले PSIने चेक केलं, मग PIने, मग ACPने, मग DYSP, जसं ते येतील परत करेक्शन काढत गेले. आणि 2:30 वाजवले त्यांनी. फक्त सकाळी 6 ते 2:30 पर्यंत फक्त FIR दाखल केला. आणि 9:30 वाजता ऑलरेडी बॉडी घेऊन पुढे गेलेले होते. मला तिथे ऑटोप्सीला नाही जाता झालं. 9:30ला तिथे 10:30 वाजता साताऱ्याला पोहोचले. 3 वाजेपर्यंत बॉडी तिथे पडून होती. त्यांनी ऑटोप्सी केली नाही 3 वाजेपर्यंत. आणि मग शेवटी ऑटोप्सी झाली आणि हे सगळं काय नंतर. आणि त्याचा फोटो त्यांना आम्ही नंतर काढायला लावला. आणि मीडियामध्ये गेला समजा तो नंतर. आणि आधी पण सर तिने खूप वारंवार त्याची तक्रार केलेली आहे. तिने पत्रामध्ये मेन्शन केलेले पोलिसांची सगळे नावे, कोणाचा तिच्यावर आहे अत्याचार होतो, कोण तिला मानसिक त्रास देतो वगैरे, हे सर्व काही मेन्शन केलेलं तिने. 19 जूनला तिने पहिली तक्रार दिली होती. त्या तक्रारीमध्ये तिने सरळ मेन्शन केलेली सगळ्या पोलिसांची नावं, या लोकांचा मला त्रास होतोय. नंतर 19 जूनला जी तिने तक्रार दिली त्याच विरोधात महाडिकने 17 जुलैला रिटर्न तिच्या विरोधात तक्रार दिली की हीच काम बरोबर करत नाहीये असं म्हणून. मग CS ला पत्र देऊन याच्या विरोधात कंप्लेंट केली आणि CS ने हिच्या विरोधात चौकशी काढली. मग चौकशीचा खुलासा दिला तिने. तर चौकशीचा जो खुलासा दिला त्यामध्ये तिने सुरुवातच अशी मेन्शन केली. चौकशीचा खुलासा तिने दिला जुलैमध्ये. पण तिने घटना तिच्या सुरुवातीचं तिने सगळं प्रामाणिक काम केल्यामुळे तिला सगळं माहित होत्या. हो, तर त्या घटनेमध्ये तिने सर्व काही मेन्शन केलंय की मला तिला रात्री 12 वाजता बोलवलं जायचं आरोपींना चेक करण्यासाठी किंवा फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी, आणि फेक फिटनेस सर्टिफिकेट इश्यू करायला लावत होते ते. त्यामुळे तिच्यावर वारंवार दबाव टाकला जात होता आणि तिला खूप टॉर्चर होतं तिला.
त्यावर त्यांनी नोट्स मध्ये मेन्शन पण असं केलंय की मला फेब्रुवारी पासून हा वारंवार त्रास होतोय, या त्रासाला जर मी कंटाळून उद्या काही बरं वाईट केलं तरी आज फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन जबाबदार राहील म्हणून. मग पोलीस जे म्हणतायत की फक्त तिच्या हातावरच सुसाईड नोट लिहिली आहे, तेच विचार करून आम्ही चौकशी करू, जे तिने पत्रामध्ये लिहिली त्याची चौकशी झाली, आम्ही बोलणार नाही या विषयावर, चौकशी करणार नाही असं म्हणतायत. तर मग ते 6 महिन्यापासून जर तू त्रास सहन करत होती आणि त्यामध्ये ते सरळ सरळ म्हणते की मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल, तुम्ही जबाबदार आहे, तर मग त्यावेळी नाही चौकशी केली. या पत्रामध्ये तिने 6व्या ओळीला मेन्शन केलं, शेवटच्या पानात लास्ट पेज. यातून अनुचित मानसिक थोडं पाठीमागे यातून अनुचित काय घडलं तर फक्त पोलीस प्रशासन जबाबदार राहील म्हणून तिने मेन्शन केलं. मग ही सुसाईड नोट कन्सिडर करावी. त्याची तारीख नाहीये, पण तो जो महाडिकच्या विरोधात तक्रार दिली ती CS ला, ती 17 जुलैला दिली होती, म्हणजे त्याच्यानंतरचा हा खुलासा आहे. 17 जुलै खुलासाचा आहे. तिने ऑलरेडी तक्रार अर्ज दिला का, त्यानंतर तिच्या विरोधात लेटर देण्यात आलेला आहे सर. त्यानंतर तिने ऑलरेडी 19 जूनला लेटर दिलं का, त्यानंतर चालू झालंय. त्यानंतर त्याने उलटी तिच्यावरच हे करण्यासाठी हे अगोदर दिलं होतं तिने, म्हणून हे मुद्दामून तिच्यावर चौकशी लावल्यानंतर मग ते खुलासा देण्यात आला जुलै महिन्यामध्ये. नंतर तिने हे सुद्धा केलं, माहिती अधिकारात अर्ज सुद्धा टाकला, माझ्या खुदपर्यंत आलं फॉलोअप. 13 ऑगस्टचा तो 19ला आपण म्हणजे तिने पहिले दिली होती आणि त्यानंतर उलट तपासणी तिचीच केल्या गेली, पण बाकीच्यांची केल्या गेली नाही. ती जुलैमध्ये झाली. हे जबाब आहे, तिच्या चौकशीचा जबाब आहे. आणि नंतर तिने 13 ऑगस्टला RTI नुसार त्यावर पण तिची माहिती नाही मिळाली. ही एकदाच झाली चौकशी. तिचे शोकॉज नाही इश्यू केले गेलेले कधीच, तिच्या कामाची कधीच कंप्लेंट नाही गेलेली, काहीच गेलेली नाही. फक्त तिच्यावर वारंवार दबाव टाकत गेले, पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट बदलून द्या, अनफिट पेशंट फिट लिहून द्या, आणि ती निडरपणे राहत गेली. तिने दिलं नाही बदलून, म्हणून तिला एवढा त्रास दिला गेला. तिने ऑलरेडी कंप्लेंट दिली होती, त्यानंतर ही उलट तपासणी केल्या गेली तिची. तिने सगळ्यांचे नावं मेन्शन केले, त्या सगळ्यांना आरोपी सह आरोपी करा, आम्हाला न्याय पाहिजे. तिने ऑलरेडी डिटेलमध्ये दिलेलं आहे. याच्यावरच्या नावांची का चौकशी होत नाहीये? माणूस आज त्रास झाला की उद्या सुसाईड नाही करू शकत ना. 6 महिन्यापासून ती त्रासामध्ये होती, पण एवढी खंबीर होती ती, डगमगली नाही. 6 महिने झुंजत राहिली त्या गोष्टींना. जूनमध्ये तिने स्वतः लेटर दिले, स्वतः RTI टाकला तिने ऑगस्टमध्ये. कोणीच गांभीर्याने दखल घेतली नाही या गोष्टींची. त्या सर्वांची नाव आहेत, त्यांना सर्वांना आरोपी सह आरोपी करू, त्या सर्वांची सखोल चौकशी झाली पाहिजे. मला सांगितलं होतं ना तिने 1 महिन्यापूर्वी, बोलणं झालं होतं. मी म्हटलं टेन्शन मध्ये का दिसत आहे, म्हणजे मला वारंवार पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून द्या म्हणून प्रेशर येत आहे म्हटली, आणि पेशंट फिट द्या म्हणून. मी म्हटलं तू वरिष्ठांना कळव, तर ती म्हटली मी वरिष्ठांना कळवलेलं आहे म्हटली, आणि लेटर पण दिलेलं आहे, बघू त्यामध्ये काय खुलासा येतं. तर तिने ते जे तक्रार अर्ज दिला, नंतर तिने RTI टाकला, तर तिला एक्सपेक्टेड होतं की बाबा याच्यामध्ये काहीतरी ॲटलिस्ट त्यांना समज देतील, हे तरी मला म्हणतील की मॅडम इथून पुढे तुम्हाला त्रास होणार नाही, त्यांना समज देण्यात आली. पण तिला काहीच म्हणजे गांभीर्याने घेतलंच नाही तिच्या लेटरला, आणि तिला तो त्रास कंटिन्यू चालतच राहिला. एवढ्या डिटेलमध्ये तिने सर्वांची नावं मेन्शन केलेली आहेत त्या 5 पेजेसमध्ये. आणि इव्हन तिने त्याच्यामध्ये 7व्या लास्ट पेजला 7 नंबरला तिने ओळी टाकली आहे की यापुढे जर मला असाच मानसिक त्रास राहत राहिला तर मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट केल्यानंतर प्रशासन जबाबदार आहे. एवढं टाकल्यानंतरही जर कोणी गांभीर्याने घेत नाही, ही सुसाईड नोट आहे, नाही तर काय आहे सर? 6 पेजेसमध्ये तिने एवढे सगळ्यांची नावं लिहून स्वतः सांगत आहे ती हीच खरी सुसाईड नोट आहे ना तिची, आहे की नाही? त्याच्यामध्ये लिहिलंय ना तिने की मी माझ्या जीवाचं बरं वाईट करेल, मला जर कंटिन्यू हा त्रास चालू राहिला तर. त्यानंतर तिला 3 महिने त्रास चालू राहिल्यावर ती काय करणार होती?
आम्हाला न्याय पाहिजे. जे कोणी आहेत त्यांना सर्वांना सखोल चौकशी करा. एसआयटीची मागणी आहे आमची. काळजी करू नको, मी शेवटच्या टोकापर्यंत एसआयटीची मागणी करतो सर आम्ही. आणि महिला IPS अधिकारी पाहिजे आम्हाला. पहिली मागणी SIT कडे जाईल. SIT ची. मी स्वतः पहिल्यांदा टीव्हीला माझा अशा ज्या पद्धतीनं हे करायला त्या पद्धतीनं जमवू देणार. हे जे कोण असतील त्यांना शिक्षा 100. माझी सर्व मीडियाला वगैरे कळकळीची विनंती आहे की ती तर गेली, पण तिच्या माघारी तिच्या चारित्र्यावर हे जे शिंतोडे उडवणं चालू आहे हे बंद करावं. जे करत आहेत त्या पण महिलाच आहेत. तोंड बांधून का करत आहेत त्या पण महिलाच आहेत ना. दुसऱ्या महिलाबद्दल असं कसं बोलू शकतात त्या? ती नाहीये प्रूव्ह करायला म्हणून तिच्याबद्दल ते काही बोलणार का? प्रकार दबावण्यासाठी आता तिच्या चारित्र्यावर शिंतोडे मारले जाणार का? साहेब हे सुद्धा डॉक्टर आहेत का? MBBS डॉक्टर हा, त्यांच्या घरामध्ये 5 डॉक्टर आहेत. ते सांगतो की ऐका हे साहेब त्या बहिणीनं ती बहीणच झाली समजा, पण ही गोष्टी जी आज तोंड दाबून बोलत आहे हीच गोष्ट तिने अगोदर सांगायचं ना, घरी सांगायचं ना, हे फोन करून आज जे तोंड ती अशी बांधून करत बोलत आहे ना त्या आज एक त्यांच्याकडे व्यक्ती नंबर गेला होते ना आमच्या, मग अगोदर का नाही सांगितलं करणं म्हणजे ही त्यांनी? सगळी आता चुकीची का गोष्ट आहे. बोलत आहेत? आणि सुसाईड आहे साहेब, अटेम्प्ट टू मर्डर Attempt आहे. to murder त्याला ही आहे हा. सिस्टीम पूर्ण कारणीभूत आहे साहेब. सर्वांनी जून पासून जर ही मिळून एक ती मुलगी सही घेतलेली तिथं आहे. तिला पाठिंबा देणारा पूर्ण निघून जर सगळेजण अशा गोष्टी करणार असेल, आपली बीडचे भरपूर आहेत सर, लेख मेहनत करून गेलेले आहेत. आज बीडला प्रत्येकाला हीच गोष्ट होणार आहे ना. बीडला बदनाम केलं. महिलेलाच पुन्हा पुन्हा डॉक्टरला संध्याकाळी ड्युटी कशावर देते ह्याची चौकशी व्हायला चौकशी व्हायला पाहिजे. कशासाठी? तिथं रेकॉर्ड घ्या, कारण आपण काम केलेलं किती काम केलेलं सगळं डिटेल आहे. ह्याची पण चौकशी व्हायला पाहिजे. महिलेलाच काम कसं ड्युटी कशावर देते? आपल्याला दवाखान्यात ते सुद्धा मिळू शकतं की बाकीच्या डॉक्टरला तेवढे आहेत का? आहेत का? ती बीडची आहे म्हणून पण हिनवलं बीडची आहे आमची महिला, तिलाच पुन्हा पुन्हा ड्युट्या संध्याकाळी का देतात? आता नियम आहे का आपल्यात? आणि पुन्हा तो खटलाय का? ते उद्या जाणार आहे मुंबईला. परवा दिवशी मी स्वतः मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन सांगणार की ती गांभीर्य या प्रकरणात आणि हे जर त्यांनी चौकशी नाही घेतली नाही ना मग काय नाही. आता असं ठरलंय, आता लेकराला शिकवायचंच नाही. मग आम्ही लेखन शिकवायचंच नाही. मग आपल्या वंजाऱ्याच्या पोरी बाहेर पाठवतात ना शिकवायला. हा, कशाला पाठवते मग? काय नोव्हेंबरला मला मी त्यावेळेसही सांगत होतो, कुणाची एका व्यक्तीची बदनामी करायची तर माझी करा, अख्ख्या जिल्ह्याची करू नका. सगळ्या लेकरा बाळाला त्रास नाही. बाहेर शिकणाऱ्या कुठल्याही आज आमच्या समाजाच्या गावातल्या साहेब त्यांना त्रास होतो. 10 पोरं MBBS बाहेर शिकणारे ते नोकऱ्या करतात. सतत मुली तर MBBS त्या नोकरी करतात. आमच्या गावातल्या आम्ही शिकायचंच नाही. साहेब आम्हाला रडू येतंय कारण त्या मुलींनी माझ्या जागांना गेले साहेब. सगळे पोरी परत येऊन बसल्यात. शिकायचंच नाही का मग आम्ही? काय करायचं आमच्या मुलींनी? नोकरी लागल्याने आता नोकरी नोकरी लागलं करायचंच काम झालं नाही. कुठं बी गेलं की तुमचा बीड जिल्हा ते चालूच आहे. कशासाठी बाबा? आणि पुन्हा मुंडे पुन्हा मुंडे कशासाठी? हे त्या काळात ज्या 4-5 नेत्यांनी केलं ना बीडला बदनाम, एक व्यक्ती एका घटनेपुरता विषय असावा, एका जात समूहाला पूर्ण जे काही केलं त्याचा हा परिणाम आहे. कुठे गेले की हिनवायला हे चुकीचं आहे सर. मुंडे जर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ना सगळेजण मिळून. हा नाही, यांना उचला. ती निडर होती म्हणून तिला जीवाला मुकावं लागलं का? तिने नाही PM रिपोर्ट बदलून दिली म्हणून तिला मुकावं लागलं का? काळजी करू. साहेब बीडला चालला पाहिजे एवढी आमची